नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ खास त्या सुपरवुमनसाठी आहे ज्या घरात दिवसभर मेहनत घेतात, काबड कष्ट करतात, पण स्वतःकडे मात्र लक्ष द्यायला विसरतात. आज त्यांच्याच मनाला शांतता आणि चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आज हा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. आता आपल्या महिलांच्या रोजच्या कामामध्ये पॉझिटिव्हिटी आणणाऱ्या काही मी टिप्स तुम्हाला सांगते. चला आपण जाणून घेऊया कोणत्या त्या टिप्स आहेत तशा. दिवसाची सुरुवात शांत मनाने झाली तर आपला दिवस कसा एकदम हलका जातो, बरोबर की नाही? पटतंय का तुम्हाला माझं म्हणणं? तर जाणून घेऊया आपण दिवसाची सुरुवात हलकी कशी करायची. तर स्वतःसाठी उठल्या उठल्या 5 मिनटं वेळ द्यायचा आहे. एक हलका असा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 5 मिनटं श्वासाकडे आपल्या लक्ष केंद्रित करायचं आहे. पूर्ण लक्ष आपलं श्वासाकडे करायचं आहे आणि असंच श्वास आत घ्यायचा आहे, बाहेर सोडायचं आहे, आत घ्यायचं बाहेर सोडायचं. असं केल्याने आपलं खरंच मन शांत होतं. आपलं जे विचार आपल्या डोक्यात चालू असतात ते कुठेतरी एकीकडे लक्ष जातं, जेणेकरून आपण जे ठरवलेलं असतं आपलं लक्ष आपल्या श्वासांकडे जायला पाहिजे. तर आपल्या डोक्यामध्ये बाकीचे काही विचार नसतात. मन शांत करणारा आपण एखादं घरामध्ये मंत्र लावू शकतो किंवा प्रार्थना म्हणू शकतो. अशा पद्धतीने सकाळची सुरुवात जी आहे ती आपण भावनिक आणि आध्यात्मिक मार्गे जर केली तर खरंच दिवसाची सुरुवात खूप छान होईल. आणि आपल्या स्त्रियांना खूप टेन्शन असतं, घरातली कामं, आता ही कामं माझी कधी होतील, ती कामं कधी होतील, मुलांना टिफिन द्यायचं आहे, आहोंना टिफिन द्यायचं आहे, घरातली बाकीची कामं आहेत, त्यातून आपल्याला स्वतःला वेळ काढण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. आणि कितीही आपण प्रयत्न केला तरी स्वतःसाठी वेळ हा निघतच नाही. तर तेच करण्याचा प्रयत्न मी आज तुम्हाला सांगते आहे की कसं करू शकतो आपण. थोडं एक 5 मिनटं आपण सकाळी उठल्या उठल्या स्वतःसाठी एक 5 मिनटं आपण जर श्वासाकडे आपल्या लक्ष दिलं किंवा कुठलं आपल्याला आवडणारं एखादं गाणं, मग ते देवाचं असो किंवा आपल्याला कोणतंही जे गाणं आवडेल ते गाणं म्हणा किंवा मंत्र म्हणा. काही जे मंत्र आहेत जसं आता स्वामी समर्थांचे आहेत किंवा कृष्णाचं आहे, तर काही हे जे काही मंत्र आहेत शिवचं आहे आपल्या, तर हे मंत्र तुम्ही म्हणू शकता ज्यांनी आपल्या मनाला शांतता मिळते. अशा गोष्टी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करा. सकाळी उठल्या उठल्या पटकन उठायचं आणि आपल्या कामाला लागायचं असं कधीही करू नका. त्याने काय होतं, आपला संताप होतो आणि चिडचिड, दिवसभर कामांची लिस्ट आपल्या डोक्यामध्ये तयारच असते, याने खूप चिडचिड होते. तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहिले मन धारणा करा. म्हणजे मन शांत झालं तर आपलं घर शांत राहतं. घरातल्या स्त्रीचं मन शांत असलं तर बाकीचं घरातलं वातावरण सुद्धा शांत असतं. तर माझ्या मते सकाळी उठल्या उठल्या पहिले तुम्ही स्वतःचं मन शांत करा आणि शांत करण्यासाठी तुम्हाला आवडेल त्या गोष्टी तुम्ही करा. स्वतःसाठी फक्त 5 मिनटं वेळ काढा त्या गोष्टीसाठी. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. तसंच स्वयंपाक करताना सुद्धा म्हणजे कधी कधी असं होतं की अरे माझं हे काम राहिले, अरे माझं ते काम राहिले, असं खूप कामं आपली राहून जातात. तर त्यावेळेस काय करायचं, आता हेडफोनचा जमाना आहे तर त्याच्यामुळे हेडफोन सरळ लावायचे कानात आणि गाणं ऐकायचं. जे आपल्याला आवडेल ते गाणं म्हणा, मंत्र म्हणा, स्वामींचे मंत्र म्हणा, जे तुम्हाला आवडतील, ज्यांची भक्ती तुम्हाला करायला आवडते त्या देवांचं ऐका. किंवा कोणती तुम्हाला बॉलिवूड आवडतील, तुम्हाला टॉलिवूड आवडतील, तुम्हाला मराठी आवडतील, कुठलीही जे गाणी तुम्हाला आवडतात ते गाणी ऐका. गाणी ऐकत ऐकत तुम्ही स्वयंपाक करा, जेणेकरून स्वयंपाक पण आपला वेळ पण पटकन जाईल, मनामध्ये वेगळे विचारसुद्धा येणार नाही आणि चांगल्या एक शांत मनाने आपला स्वयंपाक होईल. आणि जर यातच तुम्ही जर देवांचं काही ऐकलं, मंत्र म्हणा किंवा भक्तिगीतं म्हणा, काही ऐकलं तर ते स्वयंपाकात सुद्धा आपण जे ऐकतोय ते आपण जे स्वयंपाक बनवतोय त्या स्वयंपाकात ते सगळ्या गोष्टी उतरतात. त्याच्यामुळे ते स्वयंपाकसुद्धा उत्तम आणि छान बनतो. असा मुद्दा आहे की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये महिलांनी आनंद घेतला पाहिजे. तर त्यासाठी छोट्या गोष्टी कोणत्या आहेत, असं नाही की अहोंनी गिफ्ट दिलं म्हणजे मला आनंद मिळेल, या असं नाही मी म्हणत आहे. माझ्या मते ज्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगते आणि त्या तुम्ही ऐकलात किंवा ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल. आणि या काही एक्सपेन्सिव्ह गोष्टी नाही आहेत, हे घरामध्ये ज्या आपल्या उपलब्ध आहेत त्याच गोष्टी सांगते. 1 कप चहा आपण स्वतःच करायचं आहे, कोणी देणार नाही, अपेक्षा करायची नाही. कोण चहा देणार आपल्याला, स्वतःच करायचं आहे सगळं. त्याच्यामुळे एक कप चहा छान गरम गरम सकाळी सकाळी आपलं, जसं मी तुम्हाला म्हणाले, प्रार्थना केली, तुम्ही 5 मिनटं स्वतःसाठी वेळ दिला, त्याच्यानंतर आपले सकाळचे जे रुटीन असतं ते झाल्यानंतर 1 कप चहासाठी स्वतःसाठी वेळ काढायचा. आणि आपलं असं असतं महिलांचं की नाही, आधी मी कामं आवरून घेते, मग मी माझं काय असेल ते खाणं पिणं बघते. पण असं कधीच करायचं नाही. आधी सकाळचा आपला चहा नाश्ता जे काही असेल त्यासाठी वेळ काढायचा. तर 1 कप चहा घ्यायचा,
छान निवांत खिडकीमध्ये बसायचं, बाहेरचं निसर्गरम्य वातावरण बघायचं, जसं माझ्या मागे आता दिसतंय. तर ते वातावरण बघता बघता, त्या वातावरणाचा आस्वाद घेता घेता चहाचा सुद्धा आस्वाद घ्यायचा आहे. अगदी मन शांत होईल. आणि कामं काय होतच राहतात. तुम्ही कामांच्या वेळा जर डिवाईड केल्या तर कामं वेळेतच होतील. आणि आता 8 ते 1चं काम असेल आपल्याला, सकाळी 8 ते 1, पण त्या कामांचे डिव्हिजन केलं आपण, विभागणी केली का 1 तासात मला हे काम करायचं आहे, दुसऱ्या तासात मला ते काम करायचं आहे, तर नक्कीच कामं पूर्ण होतात. आणि यातून आपल्याला स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळतो. आणि स्वतःसाठी 1 कप चहासाठी नक्की वेळ द्या. त्यातून तुम्हाला नक्की आनंद मिळेल आणि तुमचा पोटोबा सुद्धा होईल त्याचबरोबर. आता आपला पुढचा मुद्दा आहे, त्वचेची काळजी कशी घ्यायची. बऱ्याचदा असं होतं कामांमध्ये आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. मग आपण काय करतो, पार्लरमध्ये जातो आणि मग ते फेशियल करा, ब्लीच करा, या गोष्टींमुळे स्किन खूप डॅमेज होते. म्हणजे तेवढ्यापुरती इफेक्ट दिसतो काही गोष्टींचा, पण काही कालांतराने परत जी आपली नॉर्मल जे रुटीन होतं त्याच रुटीनला आपली स्किन येते. तर त्याच्यामुळे त्वचेकडे लक्ष देण्यासाठी खूप भरपूर आधी प्रचंड पाणी प्या. महिलांनी निदान 3 ते 3.5 लिटर पाणी हे दिवसाला प्यायलाच हवं आहे. आपली एक बॉटल तयार करा, जेणेकरून आपल्याला कळेल की आपण दिवसात किती पाणी पिलं. आपण काम करतो त्या कामाच्या ठिकाणीच आपली किचनमध्येच बॉटल ठेवायची, जेणेकरून आपल्या लक्षात राहील आता आता मला हे पाणी प्यायचं आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यात आधी स्किनसाठी चांगलं जर असेल, तर मी स्वतः पित नाही म्हणून माझी स्किन अशी आहे. तर सगळ्यात आधी 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायचं आहे आपल्याला. खूप भरपूर प्रचंड पाणी प्यायचं आहे, तेव्हा स्किन छान ताजी, टवटवीत आणि तजेलदार आणि नेहमीच सुंदर आणि यंग दिसते. त्यानंतर दुसरं असं आहे की बाहेरचे महागडे प्रोडक्ट कशाला लावायचे. म्हणजे आता एखादी मी क्रीम घेतली, एक उदाहरण देते, एखाद्या कुठल्या तरी ठिकाणी एखादी क्रीम घेतली मी, ती लावते मी नाईट रुटीनमध्ये, लावते आणि जोपर्यंत एवढीशीच डब्बी 250-300 रुपयाला मिळत असेल, अगदी 10 ग्रॅम 15 ग्रॅमची डब्बी, तर मी लावली. ती लावल्यानंतर यूज केल्यानंतर खूप छान ग्लो येतो, खूप छान रिझल्ट येतो त्या क्रीममुळे. मी नाव नाही घेत कुठल्या क्रीमचं, सो अँड सो क्रीम असेल तर ते लावल्यानंतर खूप छान ग्लो येतो. पण जेव्हा तुमचं ते एवढंसं प्रोडक्ट 250-300 किंवा त्याच्यापेक्षा जास्त 1000, 2000, 5000 अमाऊंट नाही सांगत आहे मी, त्या क्रीम त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त अमाऊंटची असेल किंवा एवढंसं प्रोडक्ट तुमचं जेव्हा संपतं, लावून अगदी 10 दिवसात संपते ती, बरोबर की नाही. संपली की तुमचं जो रुटीन आहे ते परत बॅकअपला जातं. जसं मागे तुमची स्किन नव्हती त्याच स्किनचा म्हणजे अगदी त्याच्यापेक्षा डल व्हायला लागते. एखाद्या ब्युटी प्रोडक्ट लावली तर त्याच्यापेक्षा डल व्हायला लागते. त्यापेक्षा कशाला महागडे प्रोडक्ट लावायचे. आपल्या घरात छान उपयोगी वस्तू आहेत, त्यापासून आपण फेस पॅक तयार करू शकतो. बेसन, हळद, दही हे मिक्स करून रोज लावा, आठवड्यातनं 3दा लावा, काही हरकत नाही. काही करू नका तुम्ही, पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, स्वतःकडे लक्ष दिलं नाही असं होणार नाही. त्याच्यामुळे 3दा हा उपाय नक्की करा. हळद, दही आणि बेसन हा फेस पॅक तुम्ही नक्की तयार करा आणि तुमच्या चेहऱ्याला लावा. एक 10 मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवा. त्याआधी चेहरा छान क्लीन करून घ्या, टॉवेलने, स्वच्छ टॉवेलने चेहरा पुसून घ्या आणि कोरडा झाल्यानंतर तो फेस पॅक अप्लाय करा पूर्ण चेहऱ्यावरती. आयब्रोला किंवा डोळ्यांच्या जवळ लावू नका. मान सुद्धा कव्हर केली तरी चालेल आणि 10 मिनिटं छान चेहऱ्यावरती वाळू द्यायचं आहे. फॅन खाली नाही, आपल्या नैसर्गिक हवेमध्येच वाळू द्यायचा आहे. आणि वाळल्यानंतर तो कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने तुम्ही वॉश करू शकता. त्यानंतर काही गरज नाही काही करायची. खूप छान. आठवड्यातनं 3दा जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल या गोष्टीचा. काही महिला असं म्हणतात, मी खूप जाडी झाली, माझी तब्येत खूप आहे. किंवा काही महिलांचं असं असतं की अरे यार, मी किती खाते तरी मी बारीकच आहे, माझं वजनच नाही वाढत आहे, मी कितीही खाल्लं तरी मी अशीच दिसते. म्हणजे खूप लठ्ठ असल्यावर पण महिलांना प्रॉब्लेम आहे आणि खूप खूप बारीक असल्यावर पण प्रॉब्लेम आहे. अर्थातच असणारच, दिसण्यावर परिणाम होतो ना त्या गोष्टींचा, बरोबर की नाही. तर काही म्हणजे स्वतःसाठी फक्त 10 मिनिटं द्यायच्यात. एक रोजचं वर्कआउट करा, सूर्यनमस्कार घाला, अगदी साधे सोपे आणि सगळ्यांना येणारे आहेत. रोज आज तुम्ही 2 सूर्यनमस्कार घाला. सुरुवातीला अगदी 2, 3, 4, मग रोज एक एक वाढवत जायचं. असं तुम्ही रोजचे सूर्यनमस्कार घाला 10 मिनिटं. त्यानंतर तुम्हाला सूर्यनमस्कार नसेल घरात, स्ट्रेचिंग घरच्या घरी स्ट्रेचिंग करू शकता. आता घरातल्या कामं करूनच आपली बरीचशी स्ट्रेचिंग होतच असते,
पण एक्स्ट्रा ॲडिशनल म्हणून तुम्ही स्ट्रेचिंगसुद्धा करू शकता. आणि याही सगळ्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर जिना तर प्रत्येकाच्याच घराला आजकाल असतोच असतो. बिल्डिंगमध्ये म्हणा, कुठल्याही कॉर्पोरेट सोसायटीमध्ये म्हणा किंवा रो हाऊसमध्ये म्हणा, जिने हे असतातच. त्याच्यामुळे मग सरळ काय करायचं, एक 10 मिनिटाचा टायमर सेट करायचा, जिन्यावर चढ उतर, हळू नाही, नाहीतर आपलं आरामात चालले डुगुबाई 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 असं करत जायचं नाही. फास्टमध्ये जायचं, एकदम पण फास्ट नाही की आपल्याला श्वास घ्यायला त्रास होईल. आपल्याला झेपेल या वेगाने आपण तो जिना चढायचा उतरायचा. असं 10 मिनिटं तुम्ही सतत करा. मध्ये वाटल्यास तर 5 मिनिटं झाल्यानंतर 1-2 मिनिटाचा ब्रेकसुद्धा घेऊ शकता तुम्ही. पण जिना चढ उतार केल्याने सुद्धा आपली स्ट्रेचिंग होते आणि यात आपला छोटा का होईना पण एक योगा किंवा व्यायाम त्याच्यामध्ये होतो. तर हे सुद्धा तुम्ही नक्की करून बघा. तुमचा दिवसाची सुरुवात जर तुम्ही अशी केली तर तुम्हाला पुढे कंटाळा किंवा आळस, थकवा शरीरामध्ये राहणार नाही, कामाचा कंटाळा येणार नाही आणि दिवसभर ताजं, टवटवीत आणि काम करायला उत्साह येईल आपल्या अंगामध्ये, शरीरामध्ये. तर तुम्ही नक्की हा एक उपाय करून बघा आणि तुम्हाला हा उपाय किंवा हे मी जे काही आता तुम्हाला उपाय सांगितले, या उपायांचा काही फायदा झाला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता मला तुम्हाला काही सांगायचं आहे म्हणजे मी सुद्धा आता सध्या हाऊसवाईफच आहे, कारण की 1.5 वर्षाचं बाळ आहे मला. तर त्यामुळे मला नोकरी करायला जमत नाही, कारण की घरात सांभाळण्याचा प्रॉब्लेम येतो. तर अशा महिलांना मला सांगायचं आहे, बऱ्याचदा असं ऐकायला येतं की नाही तू बाहेर पड, बाळाचं फ्युचर काय होईल, बाहेर पड, कामाला जा. अरे मी घरात सुद्धा काम करते. घरात राहणं पण सोपं नाही. बाळाला सांभाळायचं, घरातल्यांचं करायचं, आपली फॅमिली मेंबर्स असतात घरामध्ये त्यांचं करायचं सोपं नाही आहे. एखादी स्त्री आणि जॉबला जाऊन सुद्धा त्यांना सुट्टी असते. सॅटर्डे, संडे किंवा कुठलाही हॉलिडे असेल, कुठलाही फेस्टिवल असेल आपलं, तेव्हा पण त्यांना सुट्टी असते. पण एखाद्या स्त्रीला सुट्टी नसते. हा तुम्ही कधी विचार केलाय का? की नॉनस्टॉप काम करणारी स्त्री आणि तिलाच आपण म्हणतोय काय तू करतेस घरात राहून. अरे एकदा तिची ड्युटी निभावून बघा तुम्ही, म्हणजे कळेल की एक स्त्री घरात राहून काय करते. मी माझ्या आईचं उदाहरण देते. माझी आई आज घरात राहून घरातली जवळजवळ आमच्या 7 ते 8 माणसं आहेत त्यांचं करते ती एकटी. कारण का आजी आजोबा वगैरे असे सगळे लोक आहेत. त्याच्यानंतर ती बाहेरचे टिफिनसुद्धा करते स्वतः एकटी. म्हणजे माझ्या आईचं मी कौतुकच करते या बाबतीमध्ये. एक स्त्री असून सुद्धा ती घरात राहून सुद्धा कमवते आणि घरातल्यांचं करून त्यांच्या वेळेनुसार त्यांची कामं सगळ्यांची करून सुद्धा ती कमवते. आणि खरंच खूप कौतुकास्पद आहे तिचं काम. आम्हाला सगळ्यांना जसं मदत करता येईल तिला तशी आम्ही करतोच. पण ती तिच्या पायावर उभी आहे आज, शिक्षण नसतानाही. आणि कधी तुम्हाला असं कोण म्हणालं की तू घरात आहेस काय करतेस, त्यांना किंमत नसते घरातल्या स्त्रीची. तेच लोक असं म्हणतात की घरात राहून तू काय करतेस. कारण का आपण आपल्याला माहिती आहे आपण घरात राहून किती काम करतोय, घरासाठी किती झिजतोय, आपले काबड कष्ट आपल्याला माहिती आहेत. त्याच्यामुळे स्वतःला कधी कमी समजू नका. कोणतीही महिला घरात जरी काही महिला तर अशा आहेत, काही म्हणण्यापेक्षा 50 ते 60% महिला अशा आहेत की बाहेर काम सुद्धा करतात, जॉबला सुद्धा जातात आणि घरात येऊन सुद्धा त्याच करतात. म्हणजे अक्षरशः फॅमिलीला सांभाळून घरातलं काम सुद्धा त्याच करतात. अशा सुद्धा महिला आहेत. तर त्यांना पण सलाम आहे. कारण का ह्या गोष्टी खरंच इझी नाही आहेत आणि याच्यासाठी आपल्या घरातल्यांचा सपोर्ट लागतो. बाहेर जाऊन घरातलं काम करणं, घरातल्यांचा पण सपोर्ट लागतो आणि कोणाच्या सपोर्टशिवाय नाही. त्याच्यामुळे कोणत्याच महिलेला कमी समजू नका आणि तुम्ही स्वतः सुद्धा तुम्हाला कमी समजू नका. कारण की तुम्ही एक अशी शक्ती आहात की मनात आणलं तर खूप काही करू शकतोय. एवढी महिलांमध्ये पॉवर आहे, एवढी स्त्रियांमध्ये ताकद दिलेली आहे. त्याच्यामुळे स्वतःला कमी समजू नका. वेळ मिळेल तसा तुम्हाला जे शिकण्याची इच्छा आहे ते तुम्ही नक्की शिका. कारण का आपल्यामध्ये जसं आपण म्हणतो जग जसं पुढे जाते तसं आपल्याला पण पुढे जायचं आहे. तसंच आपल्याला पण अपडेट करत राहायचं आहे. जसं जग पुढे जाते तसं महिलांनी पण स्वतःला अपडेट केलं पाहिजे आणि नुसतं चूल मूल असं राहू नका. हे आहे चांगलं आहे, आपण घर सांभाळतो ही आपली ड्युटी आहे, पण त्या व्यतिरिक्त पण आपण काही करू शकतो हे करून दाखवा, जगाला करून दाखवा आणि दाखवतात महिला करून. अगदी हे कौतुकास्पद आहे सगळ्या महिलांबाबत. कारण का गावाकडे बघितलं आपण तर शेतीसुद्धा महिला करतात आणि घरसुद्धा सांभाळतात, गुरंढोरं सांभाळतात. शहरामध्ये बघितलं तर जॉब करून आपलं घर सांभाळणं, मुलं बाळं असतात त्यांची, त्या मुलाबाळांना सांभाळायला कोणी नसतो. या सगळ्या गोष्टी मॅनेज करून सुद्धा एक महिला स्वतः सक्षम आहे आणि स्वतःच्या पायावर उभी आहे. त्याच्यामुळे महिलांना कमी समजू नका. बरोबर की नाही? सहमत असाल महिलांना तुम्ही माझ्या या मताला तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा.
आता मी तुम्हाला स्वयंपाक पटकन होण्याच्या काही टिप्स देते. मी काही प्रो नाही आहे स्वयंपाकात, पण मी ज्या डेली यूजमध्ये करते किंवा माझ्या घरामध्ये ज्या मी टिप्स यूज करते त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. तर टिप नंबर 1 आहे, आलं लसूणची पेस्ट आपण 8 दिवसाची किंवा 4 दिवसाची करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आलं किंवा लसूण छान धुवून स्वच्छ करून, जशी आपण प्रत्येकाची पद्धत असते त्या पद्धतीने आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट करून ठेवायची आणि फ्रीजरला छोट्या डब्यामध्ये फ्रीज करून ठेवायची. ते आरामात 8 दिवस राहते. त्यानंतर टिप नंबर 2 अशी आहे की आपण आता बऱ्याच महिला जॉबला नोकरीला जाणाऱ्या आहेत किंवा घरात सुद्धा काही कामं असतात, त्याच्यामुळे वेळ मिळत नाही. वेळच्या वेळी पालेभाजी आणली तर पटकन साफ करून ठेवायला. तर अशा वेळेस काय करायचं की पालेभाज्या घेऊन यायच्या. तुमची मटार असेल, गवार असेल, परत कोथिंबीर वगैरे आपली असेल, मेथीची भाजी असेल, अशा काही भाज्या ज्या आहेत, मिरची असेल तर मिरचीसुद्धा, मिरचीची देठ मोडून जर पिशवीमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये जर आपण पॅक ठेवले तर ते अगदी जशाच्या तसे 8 ते 15 दिवस राहतात. कोथिंबीरसुद्धा मोडून स्वच्छ करून, भिजवायची नाही, मोडून स्वच्छ करून ती एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवायची आणि फ्रीजमध्ये स्टोअर करायची. ह्याने ती कोथिंबीर पिवळीसुद्धा पडत नाही आणि खराबसुद्धा, ओलीसुद्धा होत नाही. खूप छान राहते. 8 ते 15 दिवस अशी कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित राहते. असं म्हणतात ओलं खोबरं, आता मी करते, ओलं खोबरंसुद्धा खाऊन फ्रीजरला ठेवून देते आणि जेव्हा वाटेल, म्हणजे आज ओलं खोबऱ्याचं काही काम आहे मला किचनमध्ये, तर त्यावेळेस एक अर्धा तास फक्त आधी काढून बाहेर ठेवायचं डब्बा आपल्या पाण्यामध्ये. खोबरं ऑटोमॅटिक सुटायला लागतं आणि आपल्याला वापरता येतं. म्हणजे खवण्यात ते नारळ फोडा, ते खोबरं खवत बसा, एवढा वेळ आपला वाया जात नाही. तसंच आपला आठवड्याचा किराणा असतो, तर काही लोक तर वर्षाचं सामान भरतात, काही लोक तर महिन्यांचं सामान भरतात. तर काहींचं असं असतं का जॉबला जायला मिळतं म्हणून 2 महिन्याचं 3 महिन्याचं सामान असं एकदम भरता येत नाही, स्टोअर करता येत नाही त्यांना, कारण की कीड वगैरे लागू शकते. मग कोण एवढं साफ करत बसेल, वेळ नसतो हातामध्ये तेवढा. तर काही लोक त्या 8-8 दिवसाचं म्हणजे लागेल वस्तू तशी घेऊन येतात. तर या सामानाची लिस्ट सुद्धा तुम्ही आधीच करून ठेवायची की आज रविवार आहे तर रविवारी तुम्ही सगळ्या सामानाची लिस्ट करून ठेवू शकता की एवढं एवढं मला सामान आणायचं आहे, म्हणजे आपण आणून ते व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो. आपल्याकडे एअरटाईट कंटेनर असतात, तर त्या कंटेनरचा वापर करा जेणेकरून वस्तूला कीड लागणार नाही, तुमची कुठलीही वस्तू असू दे खराब होणार नाही. आणि बऱ्यापैकी जर तुम्हाला वापरात आल्या तर तुम्ही ग्लासचेच कंटेनर वापरा, प्लास्टिक अवॉइड करा. एक तर स्टील किंवा ग्लास अशा 2 गोष्टींमध्ये तुम्ही कंटेनर यूज करा. त्या खरंच छान असतात. त्याच्यामध्ये वस्तू म्हणजे खोबरं असेल तर खोबरंसुद्धा साधळत नाही. त्याचं जे एक उग्र वास येतो प्लास्टिकच्या डब्यामध्ये वगैरे ठेवल्यानंतर, तर तो वाससुद्धा येणार नाही. तर अशा गोष्टींसाठी तुम्ही आपले जे ग्लासचे कंटेनर असतात ते तुम्ही यूज करा. मला ज्या गोष्टी वाटत होत्या किंवा एका महिलेला माझ्याकडून जो संदेश पोहोचवायचा होता तो पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला सांगा. पण त्याआधी, व्हिडिओ संपवण्याआधी मी तुम्हाला एक छोटंसं सांगते, तुम्ही ऐका. जर आवडलं तर नक्की सांगा. घर सांभाळणं ही एक कला आहे आणि त्या कलेच्या महाराणी मात्र तुम्ही आहात. फक्त महिला तुम्हीच. स्वतःसाठी वेळ नक्की काढा, स्वतःसाठी जगा आणि आनंदी राहा. छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद मिळवा आणि तुम्हाला नवनवीन करण्याची जी इच्छा असेल, तुम्हाला नवीन काही करण्याचं, तुमच्यात बदल करा किंवा नवीन तुमच्यासाठी घडामोडी ज्या काही करायच्या असतील त्या नक्की तुम्ही करा. सल्ले घ्यायचे, पण स्वतःच्या मनाला जे वाटेल तेच नक्की करा. हे बघा, दुनिया हसायला आहे. आज मी हा व्हिडिओ करते, मला सुद्धा कित्येक जण हसत असतील, पण मला त्याचा फरक नाही पडत आहे. कारण का मला माहिती आहे मी काय करते. मी चांगल्या मार्गाने जाते, मी काही वाईट मार्गाने जात नाही. त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही काय करताय ते तुम्ही नीट बघा आणि मला हा नावं ठेवेल का, मला तो नावं ठेवेल का, अजिबात विचार करू नका. तुमच्या मनात येईल तेच तुम्ही करा, कारण का आपण काही वाईट कोणाचं चिंतत नाही आणि कोणाचं वाईट आपल्याला बघायचं नाहीये. आनंदी राहा, हसत राहा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील माझ्याकडून बघायला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी आज इथेच थांबते. माझा व्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तुमचा मौल्यवान वेळ मला दिल्याबद्दल तुमचे खूप 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 आभार.